नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमस्कार योगेश सर. नमस्कार, नमस्कार शेतकरी आपण मित्रांनो. बघितलं आजकाल बऱ्याचशा ठिकाणी आपण जेवढे व्हिजिट दिलात त्याच्यामध्ये डाळिंबाची जी बागा आहेत, ज्याच्यामध्ये आंब्या बहार घेण्याचा समय झालेला आहे, वेळ झालेला आहे. तर नळकळीचं प्रमाण खूप जास्त आहे. काही ठिकाणी तर 90-90, 95-95% नळकळी निघाली आणि मादी कळीने कळीने शोधणं मुश्किल झालं आहे, लोकांना अवघड झालं आहे. हं, हं. तर ही एक खूप मोठी समस्या आहे. तर याच्यावर कशी मात करायची, याच्यावर चर्चा करण्यासोबतच आपण कोणत्या प्रकारच्या कळ्या असतात, हं. याच्यावर थोडीशी चर्चा करू. कोणत्या प्रकारच्या कळ्या असतात सर? सर, मुख्यतः डाळिंब पिकामध्ये 3 प्रकारच्या कळ्या निघतात. सुरुवातीला नर कळी, नंतर मादी कळी, 1 नंबरची नर कळी, 2 नंबरची मादी कळी आणि तिसरी जी कळी असते तिला पारलिंगी कळी म्हणतात. अच्छा. ही जी तिसऱ्या प्रकारची जी कळी असते ती फसवणारी कळी असते. ही काही फळ वगैरे होत नाही आणि हिचं फळ जरी झालं तर वाय आकारामध्ये होतं, ते नंतर गळून जातं. तर ह्या ज्या 3 कळ्या असतात याच्यामध्ये नर गळून जातो आणि मादी जी कळी असते ती आपलं फळ म्हणून झाडाला धरून असते. तर मुख्यतः आज आपण आंब्या बहारात ही आपला व्हिडिओ तयार होतोय किंवा आंब्या बहारात आपण या व्हिडिओवर बोलतोय. तर ह्या बहारामध्ये सर्वात जास्त प्रमाण नरकळीचं असतं बागेमध्ये. नळकळीची असते. आणि नरकळी निसर्गाने नळकळी जी आंब्या बारामध्ये जास्त निघते. तर नरकळीचं प्रमाण जास्त असल्यामुळं मग काय होतंय मादी कळी किंवा मग जे परागीकरण पोलनसाठी सर आपल्याला जास्तही पण त्याच्यामध्ये 65% पर्यंत जरी असेल तरी सेटिंग होऊन जाते. पण आता आजकाल आपण बघतो 90-90, 95-95%. हो, हे जे प्रमाण आहे हे अति होऊ लागलं. काही हे आपल्या चुकांमुळे सुद्धा प्रमाण होऊ लागलं. कारण काय होतंय आपण भरपूरशा ठिकाणी बघतो बागेत विश्रांती काळ असतो आणि डाळिंबामध्ये विश्रांती काळामध्ये कमीत कमी 2 ते 3 महिन्याची 2 अडीच महिने ते 3 महिन्यापर्यंत विश्रांती काळ असला पाहिजे. आणि ह्या काळामध्ये मग आपण बागेला विश्रांती देत असताना आता भरपूरसे काही रोगग्रस्त बाग आहे. डाळिंबामध्ये मुख्यतः तेल्या रोग याचा प्रादुर्भाव भरपूरशा बागेत आपल्याला दिसतोय. मग आता विश्रांती काळामध्ये आपण बागेमध्ये जी कामं करायची असतात याच्यावरती आपला जो येणारा बहार असतो तो अवलंबून असतो. तर मग आंब्या बहारामध्ये आपण नियोजन करत असताना विश्रांतीमध्ये आपण झाडामध्ये स्टोरेज आणणं, आपली बाग स्वच्छ असणं. कारण काय होतं भरपूरशा वेळी आपण बघतोय सर, आता वेळोवेळी फिरतोय आपण बागेमध्ये हार्वेस्टिंग झाल्यानंतर जी जुनी रोगीट फळं असतात, ती फळे बागेत तशीच लटकलेली असतात. हां, खाली पडलेले असतात. खाली पडलेले असतात. बागेमध्ये पालापाचोळा बेडवरती असतो. पालापाचोळा असतो, जो रोगीट पालापाचोळा असतो, ज्याच्यामध्ये रोग असतात, रोगांची कण असतात. मग आपण हार्वेस्टिंग झाल्यानंतर एक ब्लिचिंग पावडरची फवारणी बागेमध्ये बेडवरती, खोडावरती सगळीकडं व्हायला पाहिजे. ब्लिचिंग पावडर आपण एक 10 लिटरसाठी 150 ग्रामपर्यंत जमिनीवर फवारून घेतलं पाहिजे. ज्याच्यामध्ये जे जमिनीवरचे जीवाणू असतात, जे झाडांसाठी व्यवस्थित नसतात किंवा झाडांना नुकसानकारक असतात. जो पालापाचोळा रोगीट पडलेला असतो, याचं सगळ्यांचा नायनाट होऊन जातो. त्यानंतर आपण आपली बेड स्वच्छ करून घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये मग गवताचा प्रकार असेल किंवा इतर जे काडी कचरा असेल, ही सगळी स्वच्छता करणं गरजेचं असतं. त्याचसोबत जे आपल्या फळावर हार्वेस्टिंगमधून जी काही रोगीट फळं उरलेली, ती फळं सगळी काढून बागेच्या बाहेर नेणं फार गरजेचं असतं. याचसोबत विश्रांतीमध्ये आपण आता खालून पाणी बंद करतो, तर मग त्यावेळेत आपण काही डोसेस देऊन, ज्याच्यामध्ये आपण NPK म्हणू, सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणू, निंबोळी पेरून हे काही प्रमाणात झाडाला आता सरासरी तुमचं 2 ते 3 वर्षाचं किंवा 4थ्या-5व्या बहारातलं झाड जर असेल, तर सरासरी एक DAP 250-300 ग्रामपर्यंत, त्यानंतर पोटॅश एक 100-150 ग्रामपर्यंत, त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट 100-150 ग्रामपर्यंत, त्यासोबत निंबोळी पेंटसारखे घटक जे असतात ते 100-200 ग्रामपर्यंत, त्यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये 100-150 ग्रामपर्यंत असा डोस करून आपण झाडाला एक मुबलक पाण्याचा साठा देऊन ते डोस 1, 2, 3 पाणी देऊन मग म्हणजे आपण काडी मजबूत करणं खूप हां. आवश्यक आहे. 1, 2, 3 पाणी देऊन आपण मग ते झाडाचे जे ब्रेक असतो किंवा जी विश्रांती असते त्या पद्धतीत बंद करायला कारण आपण पाहिजे. बऱ्याचशा ठिकाणी बघितलं, जिथं विश्रांतीच्या काळामध्ये काडी मजबूतीवर लक्ष दिलं गेलं, तिथं मादीचं प्रमाण चांगलं आहे हो. आणि जी काडीच कमजोर आहे, तिथं नरकळीचं प्रमाण जास्त आहे. आणि मग याच्यामध्ये हा जो पॉईंट आहे, आपण खालून जी अन्नद्रव्य साठा दिला झाडांना, तर मग हे झाडाला त्यावेळेस झाडातून फळांनी कस ओढलेला असतो. मग हे अन्नद्रव्य झाड अपटेकिंगला किंवा झाडाचं जे ओढण्याची जी सरासरी असते याच्यात जास्त असते. मग हे झाड सगळी खतं ओढून घेतं. झाडामध्ये एक ते स्टोरेज येऊन जातं, जे मुळ्या वाटत द्यायला पाहिजे. त्यानंतर
झाडाला आपण विश्रांतीत पाणी बंद करतो. मग आपण पाणी बंद केल्यानंतर मग आपण वरून स्टोरेजसाठी म्हणजे जे झाडातून पानातून जे अन्नद्रव्य द्यायला पाहिजे, त्यामध्ये मग फॉस्फरस लेवल असो, पोटॅश लेवल असो, NPKची लेवल असो, त्याचसोबत सूक्ष्म अन्नद्रव्याचा साठा असो, तो आपण फवारणीद्वारे देणं गरजेचं असतं. याचसोबत तेलग्रस्त बागावाल्यांनी तेल्यामध्ये त्याच्यामध्ये बोर्डो सल्फरची फवारणी, त्यांनी वेळोवेळी आपल्या विश्रांती काळामध्ये महिन्यातून 1 ते 2 फवारण्या व्हायलाच पाहिजे त्यांच्या. त्या गरजेच्या असतात. त्याचसोबत ते COC आणि काही जे झांथोमोनसमुळं तेल ॲक्टिव्हेट होतो. झांथोमोनस नावाचा जो बॅक्टेरिया असतो त्याच्यामुळे तेल ॲक्टिव्हेट होतो. तर त्या झांथोमोनस कंट्रोलसाठी आपल्याला बाजारात भरपूरशा औषधी मिळतात. तर त्या औषधी COC सोबत 1-2 स्प्रे होणं त्यावेळेत गरजेचे असतात. तर शेतकरी मित्रांनो, हे गरजेचं आहे. आपण विश्रांतीत जेवढी कामं करू, त्याच्यानुसार आपल्या बागेमध्ये कळीचा फ्लो असतो. सर, हे सेटिंगमध्ये पॉलिनेशन किंवा आपण परागीकरण ज्याला म्हणतो, हे खूप महत्त्वाची स्टेज असते. बरोबर. तर कोणते प्रकारचे म्हणजे परागीकरणाच्या प्रक्रिया असतात? एकतर काय होतं, बागेमध्ये जे हे 3 प्रकारच्या कळी निघतात. तर जी मादी कळी निघते याच्यामध्ये काय होतं, स्वयंपरागीकरण म्हणजे स्वयंघोषित परागीकरण निघणारी मादी पण असते. अच्छा. म्हणजे स्वतःचं परागीकरण म्हणजे मादीचं प्रमाण जर जास्त असेल हां, बागेमध्ये तर ती स्वतःसुद्धा परागीकरण करू शकते. हं. अशी पण मादीचं प्रमाण त्याच्यामध्ये असतं. अच्छा. आणि दुसरी जी मादी निघते समजा त्याच मादीमध्ये काही असं असतं, की त्यांना परागीकरणासाठी मधमाशीची आवश्यकता क्रॉस असते. पॉलिनेशन क्रॉस पॉलिनेशन ज्याला म्हणतो आपण. हस्तांतरित पॉलिनेशन ज्याला म्हणतो आपण. अच्छा. हस्तांतरित परागीकरण ज्याला म्हणतो आपण. त्यासाठी आपल्याला मधमाशीची आवश्यकता असते. सो हे जे 3 प्रकारच्या कळ्या असतात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे कन्फ्युजन असतं शेतकऱ्याचं हं. ते जी अशी कळी जी नरकळी बी नाही आहे, मादी कळी बी नाही आहे, त्याला आपण ट्रान्सजेंडर कळी म्हणू किंवा तुम्ही त्याला मराठीमध्ये काय म्हणताल पारलिंगी कळी. पारलिंगी कळी. हं.